नमस्कार. मी डॉक्टर राधिका आलम. तुम्ही मला गप्पांच्या गावात या माझ्या पॉडकास्ट चॅनल वरून ओळखताच आहात. त्याचे मी होस्ट आहे. माझं पॉडकास्ट चॅनल आहे आणि आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की मला कळलं आहे की मी सावित्रीबाई फुले ही स्टार प्रवाहावरची जी सिरियल होती ती आता बंद पडणार आहे आणि त्यामागचं कारण असं देण्यात आलं आहे की त्याचा TRP नव्हता. हे कारण काही मला पटत नाही आहे. कारण त्याचं एक छोटंसं उदाहरण असं म्हणजे का पटत नाही त्याचं कारण हे की मी म्हाडाच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहते. त्या सोसायटीमध्ये 42 खोल्या आहेत आणि 42 खोल्यांपैकी माझं त्यातलं एक घर आहे. आणि ज्या वेळेला माझ्या सासूबाई फार शिकलेल्या नाही त्या मी सावित्रीबाई फुले सिरियल रेग्युलरपणे बघत होत्या आणि त्या ज्या वेळेला सिरियल बघायला बसायच्या तेव्हा त्या 42 घरांमध्ये फक्त हीच सिरियल बघितली जायची. मी स्वतःच्या डोळ्यांनी हे पाहिलं. त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की तुमच्या सोसायटीत बघतात म्हणून बाकी इतर आमच्या घरात बघतात असं होत नाही ना. अगदीच बरोबर, होत नसणारच आहे. पण TRP मिळत नाही आहे हे काही मला मान्य होत नाही. कारण माझ्या अशा असंख्य मैत्रिणी आहेत ज्यांना सिरियलच्या वेळी सिरियल बघायला मिळत नाही म्हणून त्या हॉटस्टारवर ऑफिस संपल्यावर हॉटस्टारवर सबस्क्रिप्शन घेतलेलं असेल त्या तिथे जाऊन सुद्धा ती सिरियल बघायच्या. त्यामुळे ते TVला TRP मिळत नाही का ह्याच्याबद्दल मला जरा या कारणाबद्दल जरा मला शंका वाटते. आणि मला मुळात वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या बाईच्या स्ट्रगलमुळे मला ही हेडकॅप घालायची संधी मिळाली आहे. मला माझ्या दवाखान्याच्या बाहेर पाटी लागली आहे. डॉक्टर राधिका हे जी मला डॉक्टर ही पदवी मिळाली आहे. ज्या बाईच्या संघर्षामुळं मी इथपर्यंत पोचू शकली आहे त्या बाईचा प्रवास हा मला माझ्या मुलाला बघू द्यायचा होता की ते एवढं सोपं नव्हतं. आणि ह्याच्या मागचं मोठं काय आहे, मुद्दा काय आहे, माझ्या मुलाला का बघू द्यायचं होतं. पुढे त्याची येणारी जी बायको आहे तो त्या बाईचा आदर करेल की तुझ्या शिक्षणाची सुरुवात ही किती स्ट्रगलमधनं किती त्यागातून झालेली आहे. ह्याच्यातनं तुम्ही स्त्रियांचा सन्मान करायला लागणार आहात. स्त्रियांना समान संधी ज्या बाईंनी ज्या ज्योतिबा फुले दाम्पत्यांनी मिळवून दिली त्यांची ही गोष्ट होती. त्यांच्यासाठी ही सिरियल बनली होती, त्यांच्यामुळे ही सिरियल बनली होती आणि तीच सिरियल आज बंद पडते. मला या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटते. सिरियल बंद पडते म्हणून गोष्ट थांबत नाही, सत्य लपत नाही. सत्य हे खोकल्याप्रमाणे असतं. तुम्ही त्याला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते वर उफाळून येतं कारण ते सत्य असतं. त्यामुळे गोष्ट इथे संपत नाही, गोष्ट सुरूच राहणार आहे आणि सत्य हे लपवता येत नाही. ते सत्य असतं, ते स्वीकारावंच लागतं आपल्याला. त्यामुळे मला अशा मानसिकतेचा प्रचंड राग आलेला आहे. या सिरियलमध्ये जे काही गोष्टी दाखवल्या, जे सीन्स दाखवले त्याच्यावरनं डॉक्टर अमोल कोल्हे हे ब्राह्मण विरोधी सिरियल करतात. त्यांचा ब्राह्मणांवर रोष आहे असं म्हटलं जातं, पण हे असं काहीही नाही आहे. एखादा प्रसंग घडत असताना वाहिनी मध्ये पट्टी दाखवत होती, सफेद कलरची पट्टी यायची, त्याच्यावर लिहिलेलं असायचं. हे त्या काळातल्या चाली रीती रूढी परंपरेनुसार झालेल्या घटना आहेत. त्यामुळे ह्याचा कुठलाही आक्षेप आपण घेऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की सिरियल थांबवण्याचं काय कारण आहे हे मला माहीत नाही आहे. जातीपातीचं राजकारण करून आता आपण कंटाळलो आहे. आपण खरंच आता चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे. चांगल्या गोष्टीला बघण्याची गरज आहे. आणि सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले फक्त ती चळवळ नाही आहे शिक्षणाची, त्याच्यामागे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या आजच्या काळाला गरजेच्या आहेत. कसं मी सांगते, नवरा बायकोमधले एक बॉन्डिंग, काय कपल होतं ते. त्या पुरुषाने फुले साहेबांनी सावित्रीबाईंना किती सपोर्ट केला म्हणून त्या पुढे गेल्या. माझा नवरा मला सपोर्ट करतोय ही गोष्ट आजच्या पिढीला कळली पाहिजे की आपण संसार हा असा करायचा असतो. पार्टनर्स हे पार्टनर्स असतात. ह्याच्यामध्ये कम्पॅटेबिलिटी तुम्ही नाही का बघत. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंची हेही नाही का त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. सो मला असं वाटते की फुले माळी होते आणि मग ते ब्राह्मणांचा विरोध करायचे. प्लीज ह्या गोष्टी आता आपण बंद करूया. या पलीकडेही फुले खूप आहेत, या पलीकडेही सावित्रीबाई आहेत. त्या जरा वाचण्याचा बघण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या आजच्या पिढीला समजून सांगूया. जेव्हा मला वेळ मिळत नाही, सिरियलची वेळ असते त्यावेळेला मी हॉटस्टारवर सिरियल बघायचे,
पण मी जेव्हा जेव्हा सिरियल बघितली तेव्हा मी वेगळ्याच अँगलने सिरियल बघितली. मी आज जे घटस्फोट होतात आहेत, आपण सपोर्ट करत नाही एकमेकांना, आणि त्या काळात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले एकमेकांचे कसे बेस्ट कंपेनियन होते, बेस्ट पार्टनरशिप होती त्यांची. त्यांनी कसं त्या रूढी परंपरेतनं स्वतःच्या बायकोला वर उचलून धरलं आणि तिला शिक्षणाचा वसा हाती घ्यायला सांगितला. हे खूप मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं. मूल होत नाही म्हणून 2 लग्न करणारे, 3 लग्न करणारे पुरुष आपल्याला आजही दिसतात, पण यांनी तसं नाही केलं. ज्या बाईशी लग्न झालं त्या बाईशी ते एकनिष्ठ होते शेवटपर्यंत. ही नाही का गोष्ट घेण्यासारखी? आपण आजच्या पिढीला हे कळू नये का? त्याग त्यांच्याही आयुष्यात होता, पण ते एकमेकांना धरून होते. किती सुंदर. शिक्षणाचा तर आहेच, शिक्षणाची सुरुवात, स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली, ही तर खूपच मोठी गोष्ट आहे. पण नवरा बायको म्हणून, पार्टनर्स म्हणून ते किती स्वतःला समान समजत होते, ही गोष्ट पण आपण शिकण्याची गरज आहे. मला असं वाटतं उगाच याला फाटे फोडून वाद निर्माण करून ह्याच्यावरच हा विषय घेऊन राजकारण करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टीकडे बघूया ना, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ऑफकोर्स कमेंटमध्ये सांगणारच आहात. आणि माझ्या बोलण्याने तुमचे मन दुखावले असतील, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागते. पण मला असं वाटतं की सत्य हे सत्य असतं आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे, आणि ते समजून घेऊन आणखी त्यात काय चांगल्या गोष्टी होतात ज्या आज आपल्याला उपयोगी पडणार आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे. धन्यवाद.